नमस्कार मित्रांनो, आपण ह्या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये कमीत कमी 20 ते 25 मिनिटामध्ये आपल्याला एक एक चॅप्टर कवर करता येईल. छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात इन्फॉर्मेशन भेटेल. ह्या दृष्टिकोनातून आधुनिक भारताचा इतिहास यावरती व्हिडिओ तयार करणार आहोत आणि तुम्ही हे लेक्चर सिरीज पूर्ण पहा, पूर्ण शेवटपर्यंत पहा. तुम्हाला खूप नॉलेज गेन होईल, इन्फॉर्मेशन खूप भेटेल. ते परीक्षेसाठी महत्त्वाचीच असेल. माझा परिचय करून देतो मित्रांनो. मी सहाय्यक कक्षा अधिकारी आहे. माझी यापूर्वी कर निर्धारण व प्रशासकीय सेवा नगरपालिकामध्ये निवड झाली होती. राज्यसेवेच्या 2 मुलाखती दिलेल्या आहेत. माझे आपण जे पाहत आहे ते यूट्यूब चॅनल आहे MPSC ग्रो टुगेदर आणि ह्याच नावाचं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लवकर समजेल. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ह्या लेक्चर जे प्रत्येक लेक्चर होतील त्याची जे तुम्हाला PDF भेटेल ती PDF त्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यापूर्वी मी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी बुक लिस्ट आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी बुक लिस्टचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले आहेत. ते तुम्ही अवश्य पहा. चला तर मित्रांनो, आपण लेक्चरला सुरुवात करूया. आता आपण युरोपियन व्यापाराची सुरुवात कशी झाली, केव्हापासून झाली याबद्दल पाहणार आहोत. तर युरोपियन व्यापार हा ग्रीक काळापासून भारतीय यांशी चालूच होता, परंतु ग्रीक लोकांशी आपला व्यापार चालू होता. त्यामध्ये तो कुठून व्हायचा? भूमध्य सागर, तांबडा समुद्र आणि हिंदी महासागर असा तो होत असे. परंतु यावर कोणाचं वर्चस्व होतं? इटालियन, म्हणजे भूमध्य सागराच्या शेजारचा एक देश आहे इटली. तेथील व्यापाऱ्यांचं त्यामध्ये प्रभाव होता, त्यांचं वर्चस्व होतं. आणि त्यानंतर काय झालं पुढे? तर 1453मध्ये एक इव्हेंट घडला की त्यामुळे ह्या पूर्ण जे अगोदरचं स्ट्रक्चर होतं त्याच्यावर प्रभाव पडला. तो कोणता? तर ऑटोमन तुर्कांनी, ते तुर्क आहेत इथं, हे आहे ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर आहे, आताचं जे इस्तांबूल शहर म्हणतात त्याला, ते जिंकून घेतलं. आणि ते शहर पूर्वीच्या म्हणजे पूर्वेकडचं जे रोमन साम्राज्य होतं, इथे पूर्वेकडचं रोमन साम्राज्य होतं, त्याची राजधानी होती. तेच आणि या राजधानीच्या मार्गाने ह्या मार्गाने आपल्या भारताकडे भूमार्गाने व्यापार होत असे. आणि जो मेन पॉईंट होता कॉन्स्टँटिनोपल शहर, हेच ऑटोमन तुर्कांनी कब्जा केलं. आणि जे सगळे भूमार्ग होते युरोपला इथून पूर्वेकडील प्रदेशाशी जो व्यापार करावा लागत असे त्याच्यावर पूर्ण कंट्रोल तुर्कांनी आणलं. आणि त्यांनी जे भूमार्ग होते सर्व ते बंद करून टाकले युरोपियन लोकांशी. त्यामुळे काय झालं की आता इकडच्या प्रदेशाशी युरोपियन लोकांना व्यापार करायचा असेल तर त्यांना सुरुवातीला भूमार्ग होता, तो तरी कॅन्सल झाला. आता त्यांना नवीन मार्ग शोधायचा होता. पूर्वीच्या लोकांना समुद्रमार्गे जाता येईल याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन नव्हती. तरी पण आता नवीन मार्ग शोधण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? तर इथले पोर्तुगीज, फ्रान्स, स्पेनवाले, इटली ह्या देशांनी पुढाकार घेतला. त्यातला पहिला बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलासी होता. हा इथनं इंडियाच्या म्हणजे पूर्वेकडील देशांना शोधण्यासाठी निघाला आणि इथे येऊन पोचला ह्या टोकाला त्यानं केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचं किरण अशा पद्धतीनं केप ऑफ गुड होप हे त्याला भेटलं. आणि तो यानंतर परत आपल्या पोर्तुगीज देशामध्ये परत गेला. त्याला पूर्वेकडील राष्ट्राचा काही मार्ग शोधता आला नाही, परंतु तो केप ऑफ गुड होपपर्यंत तरी येण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला. त्यानंतर कोलंबस 1492मध्ये कोलंबस हा स्पेनचा खलाशी होता, आणि तो पूर्वेकडच्या देशांसाठी सागरी मार्ग शोधण्यासाठी निघाला. आणि तो असाच सरळ गेला आणि तो ज्या प्रदेशामध्ये पोहोचला तो अमेरिकेचा किनारा होता. त्याला वाटलं आपण इंडियामध्ये चालो आणि तिनं रेड इंडियन्स असं म्हणलं जातं तिथल्या लोकांना. त्या पद्धतीने त्याला असं वाटलं की आपण इंडियन
किनाऱ्यावरच आलेलो आहोत, परंतु ते त्याची चूक होती आणि तो परत त्याच मार्गाने वापस आपल्या स्पेन देशाला गेला. त्यानंतर अमेरिगो वेस्पुसी हा इटालियन खलासी कोलंबसच्याच मार्गाने असा अमेरिकेला आला आणि त्याने हा नवीन खंड आहे, इंडिया नसून तो नवीन खंड आहे असं त्याने प्रतिपादन केलं आणि त्याच्याच नावावरून, अमेरिगोच्याच नावावरून अमेरिका खंडाचं नाव दिलं गेलं. त्यानंतर पुढे वास्को द गामा हा 1498मध्ये पोर्तुगीज देशातून निघाला. त्यानं केप ऑफ गुड होपपासनं वळसा घेऊन तो इंडियाच्या दिशेनं आला. म्हणजे म्हणजे पूर्वेकडील देशांना येणारा हा सागरी मार्गाने पहिला व्यक्ती होता वास्को द गामा. त्या काळामध्ये जे व्यापार व्हायचा तो त्रिकोणी पद्धतीने व्यापार होत असे. त्यातनं युरोपियन राष्ट्रांना खूप संपत्ती भेटे. आता त्यामध्ये कोणता तर युरोपमधून जे उत्पादित वस्तू असेल त्या काळामध्ये त्यांच्यात म्हणजे रेनेसन्सचा आलेला होता. मध्ययुगीन काळामध्ये त्यांच्या सुधारणा झालेल्या होत्या. वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी पाळलेला होता युरोपियन लोकांनी. तर त्या सुधारणातनं त्यांच्याकडे जे खूप मोठ्या पद्धतीनं जे उत्पादन होत असे, औद्योगिक क्रांतीची सुरुवात पण झालेली होती तिथं. ती उत्पादने ते घेत असत आणि ती उत्पादने आणून आफ्रिकन कंट्रीमध्ये विकत असत. त्या उत्पादित वस्तूच्या एक्सचेंजमध्ये ते पैसे न घेता गुलाम घेत असत. हे गुलाम आफ्रिकन देशातले गुलाम घेऊन ते उत्तर अमेरिका किंवा दक्षिण अमेरिकेतल्या मळे आणि खाणीमध्ये काम करण्यासाठी तिथे विकत असत आणि तिथनं वस्तू घ्यायच्या आणि त्या आपल्या युरोपियन देशामध्ये विकायच्या. म्हणजे आपल्याला पाहता येईल की उत्पादित वस्तू इथे विकायचं आफ्रिका खंडामध्ये आणि गुलाम दक्षिण आणि उत्तर अमेरिकेमध्ये आणि तिथनं वस्तू घेऊन आपल्या युरोपियन कंट्रीमध्ये असा त्रिकोण तयार झालेला असे. आणि ह्यातनं खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण होत असे, त्यांना फायदा होत असे. ह्या त्रिकोणी व्यापारामध्ये स्पेन आणि पोर्तुगीज हे देश खूप अग्रेसर होते. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढे युरोपियन देशांचं भारतामध्ये येण्याचा क्रम आणि त्यांचं भारतामध्ये असलेलं अस्तित्व कशा पद्धतीनं त्यांनी भारतामध्ये कॅप्चर केलं आणि ते कशा पद्धतीने भारतातून एक एक करून प्रत्येक देश गेले. तर भारतात येण्याचा क्रम म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. म्हणजे आपलं लक्षात राहील ट्रिक PDEF. मग आपल्याला जाताना कसं आहे, फक्त P आहे ना, पोर्तुगीज सगळ्यात शेवटी गेले असं लक्षात ठेवा तुम्ही आणि त्यानंतर DEF ते जसं तसं आहे. म्हणजे येण्याचा क्रम आपला पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच आणि जाण्याचा क्रम डच, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज. जाण्याचा क्रम, येण्याचा क्रम परीक्षेला आलेलं क्वेश्चन आहे, तर तुम्ही ते लक्षात ठेवा. तर आपण आता एक देशाची माहिती घेणार आहोत. तो देश कशा पद्धतीने आला, तिथं कोणती कंपनी स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी भारतामध्ये कुठे कुठे वखारी स्थापन केल्या, त्या कोणत्या काळामध्ये, त्याबद्दल आपण एक कंपनीची थोडक्यात माहिती घेणार आहोत, जे आपल्याला समजून येईल की युरोपियन व्यापाराची भारतामध्ये कशा पद्धतीने सुरुवात झालेली होती. आता पहिला व्यक्ती होता वास्को द गामा, पोर्तुगीज खलाशी होता. हा 20 मे 1498मध्ये कालिकत बंदरावर आलेला होता. जे आपलं जे पश्चिम किनारपट्टी आहे केरळपाशी तिथे आलेला होता. तिथे त्याचं राजा झामोरीन ह्या हिंदू राजाने स्वागत केलेलं होतं. हे झामोरीन ही पदवी आहे, राजाचं नाव नाही, तर झामोरीन ही तिथल्या राजाला दिलेली पदवी आहे. त्यानंतर हा आला आणि तो 1499मध्ये परत गेला. याने खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती घेऊन गेली होती. तो जितका खर्च लागला होता ना त्याला येण्यासाठी, तिचा तो 60 पट संपत्ती तो जाताना घेऊन गेला. म्हणजे घेऊन गेलेल्या वस्तूतनं त्यांनी कमवली. त्यानंतर पेड्रो अल्वारेज कॅब्रॉन हा 1500मध्ये पोर्तुगीज खलाशी भारतात आला होता. त्यानंतर
सेकंड टाइम म्हणजे वास्को द गामा, एक बार तो आए तो दूसरी बार तो आना पडेगा इतना कमा के गया था, तो 1502मध्ये तो भारतात आला वास्को द गामा. त्याने कालिकत, कोचीन आणि कन्नूर येथे व्यापारी केंद्रे स्थापन करून गेला तो, आणि तिथनं गोळा करायचे आणि ते नेऊन पोर्तुगीजमध्ये विकायचं, हे त्याचं काम होतं. वास्को द गामा बॉडी बिल्डर. त्यानंतर आता त्याने जे व्यापारी केंद्रे स्थापन करून गेली होती त्याच्या प्रशासनासाठी पोर्तुगीजकडनं गव्हर्नर पाठवण्यात येण्यास सुरुवात झाली. फ्रान्सिस्को दी अल्मेडा 1505 ते 1509 या कालावधीत फ्रेंचांचा पहिला गव्हर्नर होता. याचं उद्दिष्ट काय होतं भारतामध्ये? याचं उद्दिष्ट काय होतं? तर उद्दिष्ट दोन होते याचे. भारतातील प्रदेश मिळवणे, आता यानं 3च घेतलेले होते, तर आणखीन जास्त प्रदेश भारतात मिळवणे, आणि दुसरं हिंदी महासागरावरील अरबी लोकांचं जी मक्तेदारी होती म्हणजे हिंदी महासागरावर जे अरबी लोकांची मक्तेदारी होती ती संपुष्टात आणणे आणि भारतातला प्रदेश मिळवणे, हे त्याचे 2 उद्दिष्टे होती. आणि त्यांनी 1509मध्ये इजिप्त, तुर्कस्तान आणि गुजरात येथील 3 एकत्रित सैन्याला आर मारायला त्यानं पराभव केला होता फ्रान्सिस्को डी अल्मेडाने. त्यानंतर दुसरा गव्हर्नर आहे अल्फान्सो डी अल्बुकर्क. अल्फान्सो डी अल्बुकर्क हा दुसरा गव्हर्नर होता. याचे उद्दिष्ट 3 होती. हा काय? तर ह्याचं पहिलं उद्दिष्ट होतं पर्शियन आखात, जे पर्शियन आखात आहे त्या आखातावर नियंत्रण आणणे. दुसरं उद्दिष्ट होतं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मुख्यालय स्थापन करणे. आणि तिसरं होतं अरबांचा जे व्यापार आहे तो उद्ध्वस्त करायचं, म्हणजे हिंदी महासागरावरती आपला कमांड आणून तिथं जे अरबांचं वर्चस्व होतं ते उद्ध्वस्त करायचं, हे त्याचे 3 उद्दिष्ट होती. त्या दृष्टिकोनातून त्यानं काय काय केलेलं आहे बघा. 1510मध्ये त्याने गोवा जिंकून घेतलं. ते गोवा आदिलशहाकडून जिंकून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, हे परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. 1510मध्ये त्याने गोवा जिंकून घेतलं. ते कोणाकडनं? आदिलशहाकडनं, विजापूरच्या आदिलशहाकडनं ते गोवा जिंकून घेतलेला आहे. गोवा जिंकून त्यांनी साईडचा प्रदेश म्हणजे गोव्याच्या परिसरातला प्रदेशसुद्धा थोड्या थोड्या क्रमाने जिंकून घेण्यास सुरुवात केलेली होती. त्यानंतर त्यांनी पर्शियाच्या आखातापासून ते इंडोनेशियापर्यंत, पर्शियाच्या आखात ते इंडोनेशियापर्यंत त्यांनी म्हणजेच महासागरामध्ये सत्ता निर्माण केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण कमांड आपलं आणलेलं होतं. त्यांनी हिंदी महासागरामध्ये जे इतर जहाजं असतील पोर्तुगीजचे सोडून त्यांच्यासाठी एक कार्टज म्हणजे लेटर ऑफ प्रोटेक्शन, एक म्हणजे लायसन असेल ते लायसन प्रत्येक जहाजाकडे असायला पाहिजे ना. ते असलं तर पोर्तुगीज सैनिक त्यांच्यावर आक्रमण करणार नाहीत. आणि ते जर नसेल, त्यांची परवानगी नसेल तर तुमच्यावर आक्रमण केलं जाईल आणि तुम्हाला हिंदी महासागरातनं प्रवास करू दिला जाणार नाही. हे त्यांचं पद्धत होती. त्याला त्यांनी कार्टज, हे खूप महत्त्वाचं आहे, प्रश्न येऊ शकतो. कार्टज म्हणजे लेटर ऑफ प्रोटेक्शन पोर्तुगीजांनी आणलेलं होतं. हिंदी महासागरामध्ये प्रवास करण्यासाठी ते इम्पॉर्टंट होतं. त्याने एक महत्त्वाची एक चांगली गोष्ट केली होती, आणि म्हणजे त्यांच्यासाठी कनिष्ठ जे पोर्तुगीज व्यापारी असतील ना त्यांना भारतीय महिलांशी विवाह करण्यास त्याने प्रोत्साहन दिला होता. कारण पोर्तुगीजांची लोकसंख्या कमी होती, तिकडनं माणसं येणं त्यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूदर असे, म्हणजे जर 100 व्यक्ती येत असतील जहाजानं तर ते फक्त भारतात पोहोचते वेळेस ते 60च असायचे, 40 मरण पावत असत. मग त्यामुळे त्यांनी काय केलं की जे कनिष्ठ व्यापारी असेल तिकडे जाऊन काही मोठा व्यापार करण्यापेक्षा तुम्ही इथल्या इथं भारतीय महिलांशी विवाह करा आणि आपली पोर्तुगीज लोकसंख्या वाढवा आणि तो आपलं एक मजबूत पद्धतीनं आपलं एक कमांड आली पाहिजे असं त्यांचं होतं. आणि त्यांचं म्हणजे अल्फान्सो डी अल्बुकर्क होता ना, हा विजयनगरच्या राजांना अरबी घोडे म्हणजे त्यांचं हिंदी महासागरावर कमांड होती आणि त्यांना अरबी घोडे तो चांगले, आणि अरबी घोडे हे घोड्यांच्या नस्लमध्ये चांगले घोडे समजले जातात, ते पुरवत असे. आणि त्यांनी एक काम केलं होतं की भारतीय लोक असायचं त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची एक तुकडी तयार केली होती त्यानं, म्हणजे फ्रान्सिस्को डी अल्बुकर्क हा म्हणजे पोर्तुगीजांसाठी महत्त्वाचा गव्हर्नर होता. त्याने चांगल्या पद्धतीने त्यांचं वर्चस्व इथं निर्माण केलं होतं. त्याच्यानंतर पुढचा निओ द कुन्हा 1529 ते 38पर्यंत हा गव्हर्नर होता. याने एक काम केलं की पूर्वी 1530पर्यंत कोचीन हे पोर्तुगीजांची राजधानी होती, त्यांनी ती राजधानी गोवा येथे शिफ्ट केली. गोवा 1510मध्ये जिंकून घेतलेला होता. त्यानंतर
विस्तार जास्त झाला नाही यांचा. ज्या पद्धतीने इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात विस्तार केला होता त्या पद्धतीने यांचा विस्तार झालेला नाही. त्याच्यासाठी कारणं कोणती होती, काय कारणं होती त्यांचा विस्तार झाला नाही, तर भारतात जी पदं असायची ती खूप फायद्याची पदं असायची आणि ती बोली लावून विकत घेतली जायची पोर्तुगीजांकडनं. आणि दुसरं त्यांची धार्मिक असहिष्णुता, धार्मिक बाबतीत ते खूप कट्टर होते आणि इतर धर्मीयांना म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये जे त्यांचा प्रदेश असायचा तिथं त्यांच्या चालीरीती रूढी परंपरा पाळण्यासाठी ते मज्जाव करत असत आणि त्यांचा धर्म स्वीकारायला लावणं हे त्यांचं टार्गेट असायचं. त्यामुळे पण त्यांचा विस्तार होऊ शकला नाही. व्यापाराच्या अनिष्ट प्रथा होत्या ते चांगल्या पद्धतीने म्हणजे क्वार्टर्स पद्धतीने हिंदी महासागरामध्ये आणि आमच्याकडेच व्यापार करा अशा पद्धतीने, आणि त्यांच्यात खाजगी व्यापार असेल, कंपनी थ्रू व्यापार न होता तो खाजगी व्यापार करत असत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार खूप असे कंपनीमध्ये, शिस्तीचा अभाव होता, त्यांच्यामध्ये शिस्त नव्हती चांगल्या पद्धतीने. त्यानंतर मनुष्यबळ अपुरे, म्हणजे पोर्तुगीज देशामध्ये लोकसंख्या कमी होती आणि तिकडनं लोक येणं देशातनं लोक येणं त्यांच्यासाठी खूप कमी होतं, दुर्मिळ होतं. त्यामुळे त्यांचं चांगलं प्रशासन होऊ शकलं नाही. त्यानंतर व्यापारावर राजाची मक्तेदारी होती तिथं. म्हणजे हे पोर्तुगीज जी कंपनी होती, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी होती, ती पूर्ण राजाच्या हाताखालची होती. राजा ज्या पद्धतीनं धोरण ठरवेल त्याप्रमाणे ती होती. व्यापार असे परंतु एक राजा पोर्तुगीजमध्ये बसून धोरणं ठरवत असे. त्यामुळं त्यांचा इथं चांगल्या पद्धतीने विस्तार होऊ शकला नाही. त्यानंतर ब्राझीलचा शोध लागला आणि पोर्तुगीजांना तिथनं ब्राझीलला जाण्यासाठी कमी वेळात ते तिथं पोहोचत असत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना एक क्षेत्र भेटलं आणि ते त्यांनी पूर्ण फोकस ब्राझीलवर केलं. त्यामुळे त्यांनी इकडं इतर देशांमध्ये म्हणजे प्रसार त्यांचा विस्तार करू शकले नाहीत. त्यानंतर पोर्तुगीज सध्याचा भारतीयावर काय परिणाम झाला, तर भारतामध्ये आता सध्या जास्त खाणारं म्हणजे तंबाखूची लागवड आणली. त्यानंतर ते भारतीय जहाज बांधणी उद्योग धोक्यात आला त्यांच्यामुळे. त्यानंतर दुसरं 1556 गोवा येथे त्यांनी प्रिंटिंग प्रेस सुरू केलेली होती. 1556 भारतीय औषधी वनस्पतीवर एक पोर्तुगीज लेखकाने द गार्सिया द कोर्ता या लेखकाने पुस्तक लिहिलेलं होतं. हे झालं पोर्तुगीजाबद्दल. पोर्तुगीज कधी गेले भारतातनं, तर 1961 म्हणजे सगळ्यात शेवटी पोर्तुगीज गेलेत भारतातनं. सर्वात अगोदर ते आले होते 1498 ते आले होते आणि गेले 1961. म्हणजे आपण गोवा मुक्ती संग्राम पाहिलेला आहे. ते कधी गेले, 19 डिसेंबर 1961. गोवा मुक्ती दिन 19 डिसेंबर 1961. लक्षात ठेवा, 19/12/61 हा आपला लढा दिला होता गोवा मुक्ती संग्राम. सगळ्यात शेवटी पोर्तुगीज भारतातनं गेलेले होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत डच. इथे एक मसाले दिलेले आहेत. डचांना डच मसाले एवढं लक्षात ठेवा. या कंपनीची डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 20 मार्च 1602 झालेली आहे. 1602 डच भारतात आले, ती कंपनी स्थापन झाली आणि त्यांची पहिली वसाहत भारतात 1605 मसुलीपट्टणम येथे झालेली आहे. त्यांचं 1690 पूर्वी त्यांची मुख्यालय जे होतं ते पुलिकत येतं होतं आणि त्यानंतर 1690 नंतर ते नागापट्टणम येथे शिफ्ट झालेलं आहे. डच ईस्ट इंडिया कंपनी आणि मसाले. त्यानंतर त्यांचा प्रमुख व्यापार काय होता, ते मसाल्यावरती टार्गेट करायचे खूप. आणि त्याने जिथं जे मसाले जास्त प्रमाणात उत्पादन होतात त्या जावा, सुमात्रा, इंडोनेशिया बेटावर त्यांचा प्रभाव होता. आणि त्यांनी 1658 श्रीलंका जिंकून घेतलेली होती. आणि 1795 बेदेराची लढाई झाली. हे लक्षात ठेवा, बेदेराची लढाई 1795 कोणाकोणामध्ये, इंग्रज वर्सेस डचामध्ये. यामध्ये इंग्रजाचा विजय झाला आणि डचांचा पराभव झाल्यामुळं 1795 त्यांनी भारत सोडून ते गेलेले आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी 1599 ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होण्यापूर्वी आपण एक थोडा इतिहास पाहूया. 1599 जॉन मिल्टन हॉल हा भूमार्गाने भारतात आला होता. त्याचा उद्देश काय होता भारतात येण्याचा, तर भारतातून काही वस्तू विकत घेऊन जाणे. त्यानंतर 1599 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. तिथल्या काही व्यापाऱ्यांनी येऊन ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. 1599 इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर त्या कंपनीला पहिली राणी इलिझाबेथ यांनी सनद दिली. सनद म्हणजे साईन करून बाबा ॲग्रीमेंट दिलं किंवा एक लेटर दिलं, पत्र दिलं, जेव्हा तुम्हाला
31 डिसेंबर ते 1600ला त्यांनी एक पत्र दिलं आणि त्यामध्ये काय सांगितलं, 15 वर्ष तुम्ही पूर्वेकडले जे देश आहेत, पूर्वेकडचे देश आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊन मुक्तपणे आणि तुमचंच पूर्ण अधिकार अशा पद्धतीने तुम्ही तिकडे जाऊन व्यापार करा, तिथला प्रदेश कॅप्चर करा, तिथं राज्य निर्माण करा. हे 15 वर्षासाठी तुम्ही करू शकता. परंतु हे 15 वर्ष संपण्याच्या अगोदरच राजा, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला यानं कंपनीला 1609मध्ये सनद दिली. एक अमर्याद काळासाठी तुम्ही म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं पूर्व भागामध्ये जाऊन व्यापार करावा, तिथला प्रदेश कॅप्चर करावा, अशा पद्धतीची ती सनद होती. त्यानंतर आता ईस्ट इंडिया कंपनी सनद भेटली. आता काय करायचं तर सुरतमध्ये त्यांनी वखार स्थापन करायचा प्लॅन केला. त्यांचा प्लॅन कधी होता, 1608मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा निर्णय घेतला की आपण सुरत येथे एक वखार स्थापन करू. वखार अशा पद्धतीचे आहे, भिंत बांधलेलं म्हणजे पूर्ण प्रोटेक्टेड बाजार टाईप सगळं असायचं तेथे. मग त्यांनी 1608मध्ये निर्णय घेतला. ह्या वखारीचं परवानगी घेण्यासाठी 1609मध्ये कॅप्टन हॉकिन्स हा जहांगीराच्या दरबारामध्ये गेला 1609मध्ये. बट जहांगीराची इच्छा होती की आपण यांना परवानगी द्यावी, परंतु त्या काळामध्ये पोर्तुगीजांचा खूप मोठं कमांड होतं हिंदी महासागराच्या प्रदेशामध्ये. त्यामुळे ते पोर्तुगीजांच्या दबावामुळं ते देऊ शकले नाहीत ईस्ट इंडिया कंपनीला वखार स्थापनेसाठी परवानगी. परंतु 1612मध्ये एक इव्हेंट घडला, म्हणजे घटना घडली की सुरतच्या जवळ इंग्रजांनी पोर्तुगीज आरमाराचा पराभव केला. हे खुश झाला जहांगीर, अरे वा, आपण पोर्तुगीजांचा दबाव होता परंतु इंग्रज त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. तर आपण मग 1613 साली जहांगीराने परवानगी देऊन टाकली की बा तुम्ही सुरतमध्ये वखार स्थापन करा. मग 1614मध्ये इंग्रजांनी सुरत येथे वखार स्थापन केली. ह्या पहिल्या वखारीचा इतिहास अशा पद्धतीचा होता. सर थॉमस रो हा बसलेला आपला जहांगीर एक लेटर देतोय बघा, तो काहीतरी परवानगी मागतोय अशा पद्धतीनं. तर सर थॉमस रो 1615मध्ये जेम्स पहिला इंग्लंडच्या राजाचा राजदूत म्हणून आला होता. तो राजदूतमधून इथं आला होता. तो 1615 ते 1619 पर्यंत जहांगीराच्या दरबारामध्ये तो होता. 1616 ते 1619 त्यांनी काय घेतलं तिथं राहून, व्यापार वखारी स्थापन करण्याची संमती मिळवून घेतली. म्हणजे विविध प्रदेशामध्ये त्यांना सुरतच्या तर ठिकाणी भेटलेलीच होती, परंतु इतर भारतीय प्रदेशामध्ये व्यापारांनी वखारी स्थापन करण्यासाठी त्यांनी संमती मिळवून घेतली. तर ईस्ट इंडिया कंपनीची आता पूर्व किनारपट्टी ही आहे आपली, पश्चिम किनारपट्टी, म्हणजे इथून इकडचा प्रदेश पश्चिम किनारपट्टीवर त्यांचे जे आग्रा, अहमदाबाद, बडोदा हे जे वखारी होत्या त्याचं मुख्यालय होतं सुरत हे त्याचं पश्चिम किनारपट्टीवरचं मुख्यालय सुरत होतं. बॉम्बे 1668मध्ये इंग्लंडच्या राजाने कंपनीला भाडे तत्वावर दिलेलं होतं. तर ह्या राजाला बॉम्बे कसं भेटलं तर 1661मध्ये इंग्लंडच्या राजाचा विवाह पोर्तुगीज राजाच्या सिस्टरशी झालेला होता. त्यामध्ये पोर्तुगीज राजाने त्यांच्याकडचं बॉम्बे हे शहर इंग्लंडच्या राजाला आंदण म्हणून दिलेलं होतं. तेच आंदण म्हणून भेटलेलं शहर राजाने 1668मध्ये कंपनीला देऊन टाकलं. ह्या कंपनीच्या तिथे मग 1687मध्ये पश्चिमेकडचं ईस्ट इंडिया कंपनीचं मुंबई हे मुख्यालय झालं. आपण लक्षात एक ठेवा की मुंबई हे मुख्यालय 1687मध्ये झालेलं आहे. ते पश्चिम किनारपट्टीवरच्या सर्व प्रदेशावरचं असायचं. त्याच्यानंतर पूर्व किनारपट्टीमध्ये हरिहरपूर, बालासोर, पाटणा, ढाका, कासिम बाजार इत्यादी त्यांच्या वखारी होता. आणि कोलकाता हे त्याचं मुख्यालय होतं. आणि कोलकाता हे शहर कसं तयार झालं होतं, सातनुती, कालिकता आणि गोविंदपूर या 3 गावांमध्ये व्यापार करण्याची परवानगी घेतली होती ईस्ट इंडिया कंपनीनं. आणि 3 गावांची सुधारणा करून तिथं शहर टाईप एक कोलकाता शहर त्यांनी वसवलं होतं. आणि तिथेच फोर्ट
फोर्ट विल्यम नावाचं त्यांचं मुख्यालय होतं. त्या मुख्यालयाचं नाव फोर्ट विल्यम आहे आणि त्याच्या अंतर्गतच पूर्व किनारपट्टीवरले प्रदेश होते. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये मसुलीपट्टणम, आर्मागाव इत्यादी ठिकाणी त्यांच्या वखारी होत्या. आणि 1639मध्ये मद्रास हे त्याचं मुख्यालय होतं आणि तिथं त्यांनी फोर्ट सेंट जॉर्ज हे स्थापन केलेलं होतं. त्याच्या अंतर्गत दक्षिण भारतातल्या ज्या वखारी होत्या त्यांचा कारभार चालत असे. त्यानंतर पुढची आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. याची स्थापना सगळ्यात शेवटी 1664मध्ये कोलबर्ट या व्यक्तीने केली होती. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांची पहिली वखार सुरत येथे 1668मध्ये झालेली होती. त्यानंतर यांच्या वसाहती लिमिटेड होत्या. फ्रेंच थोडे लिमिटेड होते आपल्या भारतामध्ये. त्यांचं लिमिटेशन्स कुठंपर्यंत होतं बघा. माहे वखार एक होती, यानम, पॉंडिचेरी, कारिकल या ठिकाणी त्यांचे सत्ता केंद्र होतं. पॉंडिचेरी, माहे, यानम हे त्यांचा प्रदेश टार्गेटेड होता. आणि ह्या सत्ता संघर्षामध्ये सत्ता मिळवण्यासाठी इंग्रजांनी सुरुवातीला डच आणि पोर्तुगीजांचा पराभव केलेला होता. त्यानंतर 1800च्या शतकामध्ये त्यांना दुसरी सत्ता राहिली होती फ्रेंचच्या बरोबर इंग्रजांचे 3 युद्ध झालेले आहेत. त्या युद्धांना आपण कर्नाटक युद्ध म्हणतो, कारण हा प्रदेश आहे, तुम्हाला दाखवतो. आपलं सध्याचा जो कर्नाटक आहे तो प्रदेश नाही, तर हा प्रदेश कर्नाटकचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आणि ह्याच ठिकाणी 3 युद्ध झालेले होते, त्यामुळे त्याला कर्नाटकची युद्धे म्हणतात. आणि ती केव्हा झाली होती? 1746 ते 48, 1749 ते 54 आणि 1758 ते 63 हे 3 युद्ध झालेली होती. याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणारच आहोत. पुढील लेक्चरमध्ये आपण इंग्रज फ्रेंच संघर्ष, प्लासीची लढाई म्हणजे इंग्रजांचं भारतीय देशात अंतर्गत जे स्थानिक राजे होते यांच्याबाबत झालेल्या लढाया यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, पुढचे पण व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास चांगल्या पद्धतीनं समजवण्याचा मी प्रयत्न करेन. तर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा, कारण प्रत्येकाला ह्याच्यामधनं चांगली माहिती भेटेल. थँक्स मित्रांनो, धन्यवाद.